आणि आता विदर्भातील तापमानाच्या संदर्भातली पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। नागपूरसह विदर्भामध्ये 47 डिग्री सेल्सिअस पार तापमान जाण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने तापमानासाठीचा हा अंदाज वर्तवला असून विदर्भामध्ये अजून आठवडाभर उन्हाची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज आहे। त्यामुळे पुढील 4 ते 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। एकंदरीत या परिस्थितीचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। आपण पाहूयात। मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच नागपूरसह विदर्भामध्ये उन्हाची तीव्रता जी आहे ते कायम आहे। काल नागपूरसह विदर्भामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते तापमानाची लाट जी आहे ते पाहायला मिळाली। विदर्भातील 3 जिल्ह्यांमध्ये काल 46 डिग्री सेल्सिअस पार तापमानात नोंद झाली, तर उपराजधानी नागपूरमध्ये देखील 45.5 डिग्री सेल्सिअस तापमानात नोंद झाली होती। हवामान विभागाने जे आहे ते पुढील आठवडाभर जे आहे ते याच पद्धतीने उन्हाची तीव्रता कायम राहणार असल्याचं सांगितलं आहे। सोबतच नागपूर, अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात जे आहे ते एकूणच उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील दिलेला आहे। त्यामुळे अजूनही याच पद्धतीने जे आहे ते आठवडाभर उन्हाची तीव्रता कायम राहणार असल्याने नागरिकांनी जे आहे ते तापमानापासून जे आहे ते स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशा पद्धतीचे आवाहन एकूणच प्रशासनाच्या वतीने देखील आता करण्यात येतो आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।